पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया. भारत जागतिक स्टॉक मार्केट व्हॅल्युएशन मध्ये कितव्या स्थानावर आहे? तर त्याचं उत्तर आहे 7व्या स्थानावर. प्रश्न 2, रीतब्रत बॅनर्जी कोणत्या राज्याच्या विधानसभेत विरोधी पक्षनेते बनले? तर त्याचं उत्तर आहे पश्चिम बंगाल राज्याच्या. पश्चिम बंगाल राज्याची राजधानी आहे कोलकाता. मुख्यमंत्री आहेत सुवेंदू अधिकारी व राज्यपाल आहेत RN रवी हे. प्रश्न 3, जागतिक कीटक जागरूकता दिन कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 6 जूनला. प्रश्न 4 पाहूया. DRDO आणि भारतीय वायुसेनेने रुद्र M2 मिसाईलची यशस्वी चाचणी कुठे घेतलेली आहे? तर त्याचं उत्तर आहे ओडिसा राज्यामध्ये. प्रश्न 5, कोणत्या राज्यातील सुरहाताल हे भारतातील 100वे रामस्थळ स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेले आहे? तर त्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्यातील. उत्तर प्रदेश राज्याची राजधानी आहे लखनौ. मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ व राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल. प्रश्न 6 पाहूया. 2026च्या 17 वर्षाखालील आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप मध्ये महिलांच्या कुस्ती प्रकारात भारताचा क्रमांक कितवा होता? तर त्याचं उत्तर आहे पहिला क्रमांक. प्रश्न 7, मेटे फ्रेडरिक्सेन यांनी कोणत्या देशाच्या पंतप्रधान पदाची सलग तिसऱ्यांदा सूत्रे स्वीकारली आहे? तर त्याचं उत्तर आहे डेन्मार्क देशाचे. प्रश्न 8 पाहूया. जागतिक बँकेच्या मुख्यालयात 3 वर्षाच्या कालावधीसाठी कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यास मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने कोणाला मंजुरी दिली? तर त्याचं उत्तर आहे निळकंठ मिश्रा यांना. प्रश्न 9, भारत आणि कोणत्या देशादरम्यान दीर्घकालीन ऊर्जा भागीदारी प्रस्थापित झाली? तर त्याचं उत्तर आहे व्हेनेझुएला देशासोबत. प्रश्न 10, भारताने मे 2026 मध्ये कोणत्या देशासोबत ब्राह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रांचा पुरवठा करण्याचा करार केला आहे? तर त्याचं उत्तर आहे व्हिएतनाम देशासोबत. प्रश्न 11 पाहूया. पहिली जागतिक योगासन क्रीडा स्पर्धा 2026 कुठे आयोजित केली जात आहे? तर त्याचं उत्तर आहे अहमदाबाद इथे. प्रश्न 12, येलो थ्रोटेड मार्टेन पहिल्यांदाच कुठे दिसून आले आहे? तर त्याचं उत्तर आहे आसाम राज्यामध्ये. आसाम राज्याची राजधानी आहे दिसपूर. मुख्यमंत्री आहेत हेमंत बिस्वा शर्मा व राज्यपाल आहेत लक्ष्मण आचार्य. प्रश्न 13 पाहूया. भारताला कोणत्या देशाकडून S-400 हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीची 4थी स्क्वॉड्रन मिळाली आहे? तर त्याचं उत्तर आहे रशिया देशाकडून. प्रश्न 14, न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या FIH महिला हॉकी नेशन्स कपसाठी 20 सदस्यीय भारतीय संघाचे कर्णधार पद कोण भूषवणार आहे? तर त्याचं उत्तर आहे सलीमा टेटे हे. प्रश्न 15 पाहूया. जंगमी या उष्णकटिबंधीय वादळामुळे कोणत्या देशात दैनंदिन जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाले आहे? तर त्याचं उत्तर आहे जपान या देशामध्ये. प्रश्न 16, सर्पदंशावरील संशोधनासाठी भारत आणि कोणत्या देशामध्ये सहकार्य करण्यात आलेले आहे? तर त्याचं उत्तर आहे घाना. भारत आणि घाना देशामध्ये. प्रश्न 17 पाहूया. शिक्षण, आरोग्य सेवा व गुंतवणूक या क्षेत्रांतील संबंध दृढ करण्यासाठी कोणत्या राज्याने दक्षिण आफ्रिकेशी करार केला आहे? तर त्याचं उत्तर आहे तेलंगणा राज्याने. तेलंगणा राज्याची राजधानी आहे हैदराबाद. मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी व राज्यपाल आहेत शिव प्रताप शुक्ला हे. प्रश्न 18, AGM-114 हेलफायर क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केले आहे? तर त्याचं उत्तर आहे अमेरिका देशाने. प्रश्न 19 पाहूया. 2026चा प्रिन्सेस ऑफ ऑस्ट्रुरियस स्पोर्ट्स अवॉर्ड मिळवणारा पहिला फुटबॉलपटू कोण बनला आहे? तर त्याचं उत्तर आहे लिओनेल मेसी हे. प्रश्न 20, आसामच्या प्रसिद्ध मुगा सिल्कला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू केलेल्या मोहिमेचे नाव काय आहे? तर त्याचं उत्तर आहे मिशन सेनेह जोरी. प्रश्न 21 तुमच्यासाठी. कोणाची CBSEच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. तसेच कालच्या झालेल्या प्रश्नांवरती रिव्हिजन टाकूया. रिव्हिजन करणे हे अतिशय महत्त्वाचे आहे, त्यामुळे एकदम फास्टमध्ये आपण रिव्हिजन पाहूया कालच्या प्रश्नांचे. प्रश्न पहिला, महिला T20 विश्वचषक 2026चे आयोजन कुठे करण्यात आलेले आहे? तर त्याचं उत्तर आहे इंग्लंड इथे. प्रश्न 2,
दरवर्षी जागतिक पर्यावरण दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर त्याचं उत्तर आहे 5 जूनला. प्रश्न 3, प्रकल्प उदयक हा कोणत्या संस्थेचा उपक्रम आहे? तर त्याचं उत्तर आहे BRO म्हणजेच सीमा रस्ते संघटना. प्रश्न 4 पाहूया. 2027 मध्ये 39वे राष्ट्रीय खेळ कोठे आयोजित केले जातील? तर त्याचं उत्तर आहे मेघालय राज्यामध्ये. प्रश्न 5, द अर्थ प्राइज 2026 जिंकलेल्या भारतीय किशोरवयीन मुला मुलींनी विकसित केलेल्या जैव विघटनशील जल गाळण यंत्रणेच्या शोधाचे नाव काय आहे? तर त्याचं उत्तर आहे प्लास्टिक हे त्या शोधाचे नाव आहे. प्रश्न 6, फिडे जागतिक बुद्धिबळ क्रमवारीत अव्वल 10 मध्ये स्थान मिळवणारा एकमेव भारतीय बुद्धिबळपटू कोण बनला आहे? तर त्याचं उत्तर आहे अर्जुन एरिगेसी हे. प्रश्न 7 पाहूया. उत्तर प्रदेशातील कुशीनगर जिल्ह्यातील फजील नगरसाठी कोणते नवीन नाव जाहीर करण्यात आले आहे? तर त्याचं उत्तर आहे पावागड. प्रश्न 8, जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या संयुक्त सुरक्षा मोहिमेचे नाव काय आहे? तर त्याचं उत्तर आहे ऑपरेशन शेरूवाली. प्रश्न 9 पाहूया. PM सूर्यघर एक्सलन्स अवॉर्ड साठी कोणत्या राज्याची निवड करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे ओडिसा राज्याची. प्रश्न 10, भारतीय नौदल प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर त्याचं उत्तर आहे कृष्णा स्वामीनाथन यांची. प्रश्न 11, सर्वोत्कृष्ट बंदरासाठीचा सागर आकलन पुरस्कार कोणत्या बंदराला प्रदान करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे कांडला बंदराला. प्रश्न 12 पाहूया. 31 मे 2026 अहिल्या देवी होळकर यांची कितवी जयंती साजरी करण्यात आलेली आहे? तर त्याचं उत्तर आहे 301वी जयंती. प्रश्न 13, DRDO आणि भारतीय हवाई दलाने नुकतीच कोणत्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे? तर त्याचं उत्तर आहे रुद्रम 2. प्रश्न 14, पाण्याशी संबंधित प्राधान्य क्षेत्रांमधील अत्याधुनिक संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या नवीन उपक्रमाचे नाव काय आहे? तर त्याचं उत्तर आहे मिशन MAHA ऑन वॉटर. प्रश्न 15 पाहूया. खरीप हंगाम 2026 ची राष्ट्रीय कृषी परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 16, आर्थिक वर्ष 2026 मध्ये भारताच्या सागरी खाद्यपदार्थाच्या निर्यातीचे एकूण मूल्य किती होते? तर त्याचं उत्तर आहे 8.46 अब्ज डॉलर्स. प्रश्न 17, बेंगळुरूमध्ये उभारण्यात आलेल्या 108 फूट उंच समृद्धीचा पुतळा कोणाच्या स्मरणार्थ बांधण्यात आला आहे? तर त्याचं उत्तर आहे नादप्रभू कॅम्पेगौडा यांच्या स्मरणार्थ. प्रश्न 18 पाहूया. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नौसेना शौर्य वाटिकाचे उद्घाटन कुठे केले? तर त्याचं उत्तर आहे लखनौ इथे. प्रश्न 19, जागतिक बँकेच्या मुख्य कार्यालयात भारताचे कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे निळकंठ मिश्रा यांची. प्रश्न 20 पाहूया. जून 2026 मध्ये कोणत्या देशाचे परराष्ट्र मंत्री शिशिर खनाल भारताच्या अधिकृत दौऱ्यावर आले आहेत? तर त्याचं उत्तर आहे नेपाळ देशाचे. प्रश्न 21 तुमच्यासाठी. भारतीय हवाई दलाच्या मध्यवर्ती हवाई कमांडचे प्रमुख कोण झाले आहेत? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. असेच रोजच्या चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला मंथली करंट अफेअरची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा. धन्यवाद.